परमेश्वर देवाने जेही बनवलेलं आहे ते सगळे छान बनवलं, सुंदर बनवलंय. आणि कुठलीही गोष्ट परमेश्वराने विनाकारण, निष्कारण, काही कारण नसताना बनवलेली नाहीये. देवबापाने प्रत्येक गोष्ट बनवली आणि ती गोष्ट, प्रत्येक गोष्ट जीही अस्तित्वात आलंय ती प्रत्येक गोष्ट त्यांनी परफेक्ट बनवली, एकदम योग्य बनवली. एखादी वस्तू आपण हवेत फेकली तर ती खाली पडते, कारण की इथं पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण आहे. ते गुरुत्वाकर्षण एक पॉइंटने जरी बदललं तरी वस्तू हवेत तरंगायला लागतील आणि जगामध्ये सगळ्या गोष्टी बदलून जातील. देवाने केलेली प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट आहे, उत्तम आहे, चांगली आहे. देवाने मानवाला जसं बनवलं त्याच प्रकारे परमेश्वराने देवदूतांना बनवलेलं आहे. आज आपण देवदूतांविषयी काही गोष्टी समजून घेणार आहोत. देवदूत म्हणजे नक्की काय आणि देवदूत काय काम करू शकतात, किंवा देवदूतांबद्दल अनेक गोष्टी पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत. देवदूत हे देवाने निर्माण केलेले, की ज्यांच्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, उच्च अशी बुद्धिमत्ता आहे, परंतु शरीर नसलेले ते आत्मे आहेत, जे देवाच्या गौरवासाठी देवाने तयार केलेले आहेत. स्वर्गात वास्तविक पाहता अजून काही प्रकारचे जीव किंवा अजून काही वेगळे प्रकार देवदूताचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये करूब आहे, सराफदूत आहे आणि देवदूत आहे. त्याच प्रकारे 4 प्राणी आहेत स्वर्गामध्ये. हे पण देवदूताचंच एक प्रकार आपण म्हणू शकतो. करूबाबद्दल उत्पत्ती 3:24 मध्ये, स्तोत्र 18:10 मध्ये, निर्गम 25:22 मध्ये करूब या शब्दाचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. देवदूताचाच प्रकार आहे. त्यानंतर सराफदूत म्हटलं की आपल्याला बरोबर यशायाचा 6वा अध्याय आठवतो, की ज्याच्या 2 ते 7 वचनामध्ये या सराफदूताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मग प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 6 ते 8 वचनामध्ये, तसंच एहेजकेल 1 अध्याय 5 ते 14 वचनामध्ये 4 प्राण्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे जे 4 प्राणी देवाच्या राजस्थानाच्या भोवती आहेत, या 4 प्राण्यांच्या अंगभर डोळे आहेत आणि हे सुद्धा देवदूताचा प्रकार आहेत. एक तर आपण पहिली गोष्ट पाहिली, देवदूत देवाचे असे निवडलेले आहेत की त्यांना देवाने निर्माण केलेलं आहे. त्यांना शरीर नाही, पण त्यांना आत्मा आहे. ते शक्तिशाली आहेत, ते सामर्थ्यवान आहेत. देवाने त्यांना तयार केलं हे आपल्याला कळालं. देवदूतांचे आणखीन 3 प्रकार आपण पाहिले. एक तर करूब, दुसरा सराफदूत आणि तिसरा 4 प्राणी. देवदूतांची निर्मिती, प्रत्येक गोष्ट जशी अस्तित्वात आहे, ती प्रत्येक गोष्ट जी निर्माण झालेली आहे जगामध्ये ती देवाने केलेली आहे. त्यासाठी आपण वचन वाचू. कलसेकरसपत्र 1 अध्याय आणि 16 वचन. कोलोसियन्स चॅप्टर 1:16. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. आमेन. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगत आहे की प्रत्येक जी गोष्ट आली अस्तित्वामध्ये, ती प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली आहे असं बायबलमध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं. प्रत्येक गोष्ट देवबापाने निर्माण केलेली आहे. प्रत्येक गोष्ट देवाने तयार केलेली आहे, घडवलेली आहे. आमेन, आमेन. तर या ठिकाणी देवदूतांबद्दल बायबल आपल्याला सांगतं की कशा प्रकारचे देवदूत आहेत आणि देवदूतांची निर्मिती ही केवळ परमेश्वराने केलेली आहे. परमेश्वराने त्यांना निर्माण केलेलं आहे. देवदूतांना परमेश्वराने कधी बनवलं याबद्दलचं स्पष्ट वचन योब याचा 38वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे. योब 38 आणि त्यातील 6 आणि 7 वचन. तिच्या स्तंभांचा पाया कशावर घातला? तिच्या म्हणजे पृथ्वीला देवाने कसं निर्माण केलं, काय केलं याविषयीची ही वचनं आहेत. तिच्या स्तंभांचा पाया कशावर घातला, तिची कोनशिला कोणी बसवली, हे सगळं जग निर्माण करता असताना काय घडत होतं याविषयीचं वचन योबाच्या मुखातून परमेश्वर दाखवत आहे. पुढे वचन सांगतं, त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी
जय जयकार केला. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे, पृथ्वीची निर्मिती होत असताना देवदूत देवासाठी गीत गात होते आणि त्यांनी देवाच्या नावाने जय जयकार केलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला बनवत होता, ज्यावेळेस परमेश्वर सृष्टीची निर्मिती करत होता, त्या समयामध्ये देवदूत आनंदाने जय जयकार करत होते. देवदूत आनंदाने देवाच्या गौरवार्थ ते गीत गात होते, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर पृथ्वी बनवण्याच्या आधी, तुम्हाला आणि मला बनवण्याच्या आधी परमेश्वराने फार पूर्वी देवदूतांची आधीच निर्मिती केलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला, मानवाला देवाने कशापासून बनवलं? मातीपासून बनवलं. परमेश्वर देव बापाने आपले पवित्र हात मातीमध्ये घातले आणि मातीच्या त्या चिखलापासून, मातीपासून परमेश्वराने मानवाला तयार केलं. परमेश्वराने आदामाची निर्मिती केली आणि आदामाची फासळी घेऊन हवेला तयार केलं. जसं आता आपल्याला विचारलं, तुला देवाने कसं बनवलं, तर आपण म्हणू शकतो मला मातीपासून बनवलं. मग देवदूतांना देवाने कशापासून बनवलं, या आपण वचनामध्ये वाचूया आणि देवदूतांचा एकदम बारकाईने अभ्यास समजून घ्या. हे जर आजचं गणित तुम्हाला कळालं देवदूतांचं, तुम्हाला उठता बसता देवाचे देवदूत दिसतील. मी चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही जाल तिकडं, तुमच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसणार उघड्या डोळ्यांनी की देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि ते काय काम करतात. तुम्ही ऐकताय चर्च? तर या ठिकाणी आपण वाचूया स्तोत्रसंहिता 33 अध्याय आणि 6 वचन. साम चॅप्टर 33 वर्स 6. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. हे तर आपल्याला माहिती आहे, देवबाप बोलला आकाश हो आणि आकाश झाले, हे माहिती आहे आपल्याला. त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. आमेन. आकाशातले सैन्य म्हणजे देवदूत आहेत प्रियांनो. आणि हे कशाने तयार झालेले आहेत? देवाच्या मुख श्वासाने. जसा परमेश्वराने आदामाच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, त्याच देवाने फुंकर मारली आणि देवदूतांची निर्मिती झाली. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तर देवदूतांना या प्रकारे देवबापाने तयार केलं. देवदूतांना फक्त देवदूत असा शब्द बायबलमध्ये नाही, तर त्यांना अजून 4 शब्द वापरलेत. त्याच्यापैकी पहिला शब्द देवपुत्र त्यांना म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? देवपुत्र. योब याचा पहिला अध्याय 6वं वचन. त्याच्यानंतर स्तोत्र 89 आणि 5 ते 7 वचनामध्ये देवदूतांना पवित्र जन म्हटलेलं आहे. पवित्र लोक आहेत, पवित्र जन असा शब्द वापरलेला आहे. त्याच प्रकारे इब्री पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये त्या देवदूतांना आत्मे म्हटलेलं आहे. आत्मे, देवपुत्र, पवित्र जन, आत्मे. आणि दानियल 4था अध्याय 13वं वचन, दानियल 4 अध्याय 17वं वचन. त्याच प्रकारे त्याच अध्यायाच्या 4थ्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये त्यांना जागले म्हटलेलं आहे, वॉचमन म्हटलेलं आहे, जागणारे, असं त्यांचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने देवदूतांबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं. देवदूत कोण आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट नेहम्या 9:6 आणि कलसे 1:16 प्रमाणे देवदूत जे आहेत ते आत्मे आहेत. काय आहेत देवदूत? आत्मे आहेत. देवदूत शरीर नाहीत. शरीर आपल्याकडे आहे, मानवाकडे शरीर आहे, परंतु देवदूत आत्मे आहेत, त्यांना शरीर नाही प्रियांनो. ते आत्मे आहेत, पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर 2 पेत्र 2:4 मध्ये काही दूतांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. ते कोणते दूत आहेत? कोणते दूत आहेत ज्यांचा न्याय होणार आहे? जे खाली पाडण्यात आले होते. मोठ्याने बोलू नका, ऐकल बाहेर सैतान. कोणते ते दूत? ज्यांना वरून खाली पाडण्यात आलं होतं. दियाबलला ज्यांनी साथ दिली, जो 3 मुख्य देवदूतातला एक देवदूत होता, जो आराधना करणारा होता, त्याला खाली जसं फेकून दिलं, त्याच्या शेपटाने बायबल सांगते 1/3 तारे खाली पडले. आणि ते 1/3 तारे कोण आहेत? तर ते देवदूत आहेत जे त्याच्याबरोबर साथ देणारे होते. त्यांचा एक दिवशी न्याय करण्यात येईल. त्यांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. मत्तई 28:5 प्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर देवदूत बुद्धिमान आणि हुशार आहेत. त्यांना तुम्ही वेडात काढू शकत नाही. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. आमचा देव भोळा बाबडा नाही. ऐकताय तुम्ही? आमचा देव साधा सुधा
त्याला बिचारायला काही समजत नाही असा नाही. तो देवदूत जर एवढा देवाने टॅलेंटेड केलेला आहे, त्याचा देव किती महान असणार आहे. हालेलुया. तर देवदूत बुद्धिमान आहेत, त्यांना समज आहे, त्यांना ज्ञान आहे, त्यांच्याकडे ती बुद्धी देवाने दिलेली आहे. इब्री 1:14 आणि लूक 24:39 प्रमाणे देवदूत आत्मे आहेत, पण त्यांना शरीर दिलेलं नाही, त्यांना शरीर नाही. गणना 22:31, दुसरे राजे 6वा अध्याय 17 वचन आणि लूक 2रा अध्याय 13 वचन. ह्या 3 वचनाच्या आधारावरती आपण सांगू शकतो, जरी देवदूत आत्मे आहेत, त्यांना काय नाही, शरीर नाही, परंतु तरी सुद्धा या 3 वचनात आपण पाहू शकतो, देवाने त्यांना परवानगी दिली तर ते आपल्या समोर शरीररूप धारण करून उभे राहू शकतात. हालेलुया. ते दिसू शकतात डोळ्यांनी, कधी देवाने परवानगी दिली तर. कधी असंही होऊ शकतं, एका चर्चमध्ये जर देवदूत उतरून आला, कदाचित 10 लोकांना दिसेल, कदाचित सगळ्यांना दिसेल, कदाचित कुणाला दिसणार नाही. ते दिसणं न दिसणं हे सर्वस्वी परमेश्वराच्या इच्छेचा भाग आहे आणि त्यांना दिलेली अनुमती. एकाच वेळेस देवदूत येईल आणि तो बरोबर एवढ्या ठराविक लोकांचे डोळे उघडेल, कदाचित कोणाचे उघडणार नाही, परंतु देवदूत कोणाला प्रकट व्हावेत हा देवाच्या योजनेचा भाग आहे. काही लोक विश्वासच ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी ते होत नाही. कितीतरी लोक विश्वास ठेवत नाही. अन्य भाषा आहे, त्यांना ती मिळेल का, मिळणार नाही. ज्या गिफ्टचा, ज्या कृपादानांचा तुम्ही सन्मान करता, त्या कृपादानांना परमेश्वर तुमच्या जीवनात देतो. किती लोक आमीन म्हणणार आहेत? काही लोकांना विश्वास आहे की माझा देव कसं पण चमत्कारिक रीतीने माझी गरज पूर्ण करतो, त्यांच्यासाठी चमत्कार होतात. चमत्कार कोणासाठी? जे विश्वास ठेवतात. त्या प्रॉफेटिक गिफ्ट वरती देव तुमच्याशी बोलतो आणि देव तुमच्या घरावर नियंत्रण घेतो. ज्याचा याच्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी चमत्कार घडतात. जे म्हणतात की नाही हे असं काही होऊ शकत नाही, नाही देव कशाला चमत्कार करेल, मी पापी आहे, मी लाचार आहे, मी दुःखी आहे, मी असा आहे, मला कशाला देव काय करेल, त्यांच्यासाठी काहीही घडत नाही. विश्वास ठेवणाऱ्यांसाठी या गोष्टी घडतात. तर देवाच्या प्रिय लोकांनो, देवदूत बुद्धिमान आहेत, त्यांना शरीर नाही. त्यांना जर देवाने परवानगी दिली ते डायरेक्ट प्रकट होतात. तुम्ही डोळ्यांनी त्यांना पाहू शकता. अशी उदाहरणं पवित्र शास्त्रात आहेत. त्याच प्रकारे या देवदूतांबद्दल स्पष्ट आपण पाहू शकतो की इब्री 13:2 मध्ये सांगितलेलं आहे की देवदूत मानवाचं देखील रूप धारण करू शकतात. मनुष्यासारखे तुम्हाला दिसतील असे ते तुम्हाला प्रकट होऊ शकतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ऐका, देवदूत माणसाचं रूप कसं धारण करतात. एक दिवस असा होता की अंधेरी या ठिकाणी एक सभा अटेंड करण्यासाठी मी वक्ता नव्हतो. माझी सुरुवातीचा काळ एकदम सेवेचा, आणि माझी बायबलची बॅग वगैरे घेऊन मला अंधेरीला, मी त्या हॉलमध्ये कधी गेलो नव्हतो. ऐकताय का तुम्ही? तर त्या ठिकाणी मी जाण्यासाठी निघालो. अंधेरीला रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि मग हायवेने बरोबर त्या मेन हायवेपर्यंत आलो कसा बसा, बसने वगैरे. पण मला अजूनही पुढं चालत जायचं होतं. आणि मग तो हॉल कुठे मला माहीत नाही, GPS नव्हतं, काही नव्हतं, आत्ता आहे तशी व्यवस्था नव्हती. एक टॅक्सीवाला थांबला होता, त्याला मी विचारलं, भैया या ऐसा हॉल किधर आहे. त्याला विचारतोय, आधी पण 1-2 जणांना विचारलं तर मालूम नाही, मालूम नाही. फेमस डायलॉग आहे मुंबईमधला. तो पण म्हटला मालूम नाही. असं मी त्याच्याशी बोलत असताना एक अनोळखी तरुण मुलगा समोरून आला आणि तो डायरेक्ट तिथे येऊन थांबला. मी त्याच्याशी बोललो नाही, त्याला काही विचारलं नाही, काहीच नाही. त्याने म्हटलं, सीधा जाओ, सेकंड सिग्नल पे हॉल आहे. तू कोण आहेस आणि मला कुठं जायचं तुला काय माहित? मी त्याच्याकडे चकित होऊन बघतोय. तो हसलान पुढे निघून गेला. तो ड्रायव्हर तो विचारतोय, तुम्हाला पहचान वाला है क्या? बोललं नाही. तो पण चकित, मी पण चकित. आणि मी त्याच्याकडे वळून बघतोय. मला देवाचा आवाज आला, देवदूत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजणार, देवदूत येऊन हस्तक्षेप करतात. एक दिवशी काय झालं की रात्री आम्ही सगळे फॅमिली झोपलो, आराम चालले छान मस्तपैकी, आणि पहाटे 3 वाजता देवाच्या आत्म्याने उठवलं मला. विकास उठ. उठलो, गुडघ्यावर आलो. प्रभूचा स्पष्ट क्लिअर कट आवाज आला, उठ, जालन्याला जा, काही लोकांना प्रार्थनेची गरज आहे. म्हटलं प्रभू जरा लवकर सांगितलं असतं तर जरा रिझर्वेशन वगैरे केलं असतं. कारण एक इमानदार ट्रेन आहे मुंबईमध्ये, तपोवन नावाची. तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे. आणि मुंबईच्या ट्रेनचं लई अवघड आहे. तुम्हाला ट्रेनमध्ये चढायची गरज पडत नाही, लोक घेऊन जातात तुम्हाला आतमध्ये.
उतरायची पण गरज नाही, लोक उतरवतात. कुठला परफ्यूम लावायची गरज नाही, बरोबर सगळे परफ्यूम तुमच्याकडे येतात. इस्त्री करायची गरज नाही, इस्त्री होऊन निघते बरोबर. सगळ्या गोष्टी, काही टेन्शन नाही. डायरेक्ट नुसता प्रवासाला सुरुवात करायची. असला प्रवास करायचा आणि कुठं मुंबई ते जालना, आणि तिथं परत जाऊन वचनासाठी उभं राहायचं. म्हटलं प्रभू कसं करणार? प्रभू म्हटलं उठ आणि जा. आता माझी 3 वाजता पहाटे प्रेयर झाली आणि मी लगेच 5 मिनिटात लगेच तयारीला सुरुवात केली. माझी बॅग भरतोय, हे ते सगळं, लाईट लावली, खडबड खडबड. माझी मिसेस उठली. काय? म्हटलं जालन्याला जायचंय. रात्री बोलणार नाहीत, काही सांगितलं नाही. बोललं मला पण माहीत नव्हतं. जायचंय. जायचं तर जायचं, ठीक आहे. तिने बिचारीने उठली, मला काय चहा पाणी मदत केली, सगळं आवरायला हे ते. आणि मग मी प्रार्थना करत वगैरे असे 2 तास घालवले आणि मी 5ला वगैरे घरातून निघालो असेल. दादर स्टेशनला गेलो, ते तिकीट काढलं जनरल डब्याचं आणि जाऊन उभा राहिलो स्टेशनवरती. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला ट्रेनमध्ये आत जायची गरज नाही, लोक घेऊन गेले मला आतमध्ये. म्हटलं आता देवा, अख्खा दिवसभर मला ह्या ट्रेनमध्ये उभंच राहायचंय, आता काय करू? हे काय भेटीवरूनच भरून आली गाडी ना, पुढं आता दादरला कोण आपल्याला जागा देणार आहे, कसं करणार? असं मी उभा राहिलो. म्हटलं प्रभू तू लवकर सांगत जा, अचानक प्लॅन नको करत जाऊ. जरा तुझा दास व्यवस्थित आरामशीर गेला तर जरा अजून स्ट्रॉंगली प्रीच करता येईल. रेस्ट माझीच नाही झाली तर मी तिथं थकल्यासारखं उभं राहील. प्रभूचा आवाज, विकास सरळ चाल पुढं. चाललो. विकास अजून पुढं जा. चाललो. विकास अजून पुढं जा. चाललो. चालत राहिलो. थांबलो. इथं ह्या उजवीकडं गेलो तिथं, आणि तिथं जाऊन असं उभा राहिलो खिडकीच्या जवळ, विंडो सीटच्या जवळ उभा राहिलो. तो विंडो मधला मुलगा आहे ना, तो म्हणतो सर आप इधर बैठो, मैं थोड़ा जाके आता है. तो काय म्हटला? आप थोड़ा 5 मिनट इधर बैठो, थोड़ा टाइम इधर बैठो मेरे जगह पे, मैं जाके आता है. म्हटलं चला कोणाला तरी दया आली, थोडा वेळ तरी आपल्याला जागा मिळाली, बरं झालं. तो उठला, मी बसलो. देवाच्या प्रिय लोकांनो, मुंबई सोडून गाडी पुढे आली होती आणि गाडी आता कुठंच थांबणार नव्हती. काय बोलतो मी, कान उघडे ठेवून ऐका. गाडी अशी पुढे आली होती की आता नाशिक शिवाय गाडी कुठं थांबणार नाहीये, अशी गाडी पुढे आलेली आहे. तो मुलगा जो गेला तो परत यायलाच तयार नाही. नाशिक आलं तरी आलं नाही, औरंगाबाद आलं तरी तो आला नाही. जालन्याला उतरलो. म्हटलं काय देवदूत, तुझी जागा पकडण्यासाठी तुझ्या पुढं पाठवणारा, देवदूतांना पाठवणारा मी तुझा देव आहे. ते तुमची मदत करतात, माणसाचं रूप धारण करून येतात. तुम्हाला कळणार पण नाही हे देवदूत आहेत म्हणून जास्त चावचाव करायची नाही. नाही तर देवदूतालाच ओरडून हाकलून द्या. माणसाचं रूप धारण करून येतात. कितीतरी वेळा तुमच्या बसमध्ये देवदूत असतात, तुम्हाला कळत नाही, तिकीट घेऊन बसतात. कितीतरी वेळा तुमच्या प्रवासात तुमच्या बरोबर असतात. कितीतरी वेळा तुम्ही अडचणीत सापडल्यावर बरोबर तिथे एंट्री करतात, मदत करतात आणि निघून जातात. कितीतरी मी तुम्हाला जर ते अनुभव सांगायला सुरुवात केली ना, संध्याकाळ होईल मला इथून ह्या स्टेजवरून डायरेक्ट त्या स्टेजवर जावं लागेल, एवढे अनुभव आहेत. देवाचा हस्तक्षेप पाहिजे. प्रेज लॉर्ड. पहिल्या दिवशी पाऊस आला, कुणीतरी मला सांगितलं त्यांना चर्चमध्ये मीटिंग घ्यायला सांगा. अरे येड्या, माझ्या देवाचा हस्तक्षेप नाही ना तर मी जाऊन मुंबईला बसतो माझी डॉक्टरकी करत. तुमच्या प्रत्येक कामात देवाचा हस्तक्षेप पाहिजे. काम तुमचं नाहीये. ज्या देवाचं तुम्ही काम करत आहात त्याचा हस्तक्षेप नसेल ती सेवा करूच नका. तुम्ही संदेश सांगता, जर त्या संदेशामध्ये प्रभूची उपस्थितीच नसेल देऊच नका. ते नुसतं भाषण आहे. जी प्रार्थना ज्याच्या देवाच्या आत्म्याचा अभिषेक आहे ती करूच, तशीच करा. अभिषेक नाही तर तशी प्रार्थना करूच नका. त्याचा काहीच उपयोग नाहीये, तो फक्त दिखावा आहे. देवाचा हस्तक्षेप पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. टाइमपासला चर्चला येऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? चर्चमध्ये चिन्ह चमत्कार पाहिजेत.
प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे. तिथं संडेला जर कोणी अनाऊन्स केलं ना, कुणी साक्ष देतं का? आमच्यात अशी घाई उडाली पाहिजे, पाळकाला प्रश्न पडला पाहिजे, प्रत्येकाची साक्ष कशी घ्यावी. आमचं जीवन ह्या प्रकारे साक्षपूर्ण असलं पाहिजे. जर देवाचा हस्तक्षेप नाही तर त्या सेवेचा काय उपयोग आहे? देवाचा हस्तक्षेप पाहिजे. तुमच्या कार्यामध्ये तुम्ही जे काम प्रभूसाठी करत आहात ते काम देवाने तुमच्यावर सोपवलंय आणि प्रभूची त्याच्यात साथ असल्याशिवाय ते काम पूर्ण नाही होऊ शकत. देवदूतांकडे क्षमता आहे की ते मानवाचं रूप धारण करून तुमच्या मदतीला ते येऊ शकतात. मुख्य आता देवदूतांची पवित्र शास्त्रात 3 नावं दिलेले, त्याच्यापैकी एक पडला. एक कोण? मिखायल. दुसरा गॅब्रियल. मिखायलचं काय काम आहे? यहूदाचे पत्र 1 अध्याय 9 वचन, प्रकटीकरण 12 7 ते 8 वचनामध्ये त्याचं सगळं काम लढाई करणं आहे. 1 थेसलनी 4:16, दानियल 10:13 ही सगळी वचनं मिखायलचं काम दर्शवतात, लढण्याचं काम. गॅब्रियलचं काम दानियल 8:16, लूक 1:18-19 आणि त्याच लुकाच्या पुस्तकात 26-27 वचनं. या सगळ्या वचनामध्ये बायबल सांगतं आपल्याला की गॅब्रियलचं काम संदेश देणं आहे, संदेश देणं. आणि लुसिफरचं काम काय होतं? आराधना करणं होतं, पण त्याला फेकून दिलं खाली, त्याची जागा रिकामी झाली. म्हणून आराधना करणं हे फार गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? ऍक्च्युली 2 भाग आहेत, स्तुती करणं आणि आराधना करणं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. स्तुती कशाला म्हणायचं? देवाने आपल्याला काही दिलं, उपकार स्तुती. घर दिलं, उपकार स्तुती. नोकरी दिली, उपकार स्तुती. मुलगा झाला, उपकार स्तुती. लेकरं झाले, उपकार स्तुती. प्रत्येक गोष्टीसाठी उपकार स्तुती करतो. पण काही लोक असे असतात, देवा तुला द्यायचं तर दे, तू नाही दिलं तरी मी तुझी आराधना करणार. हालेलुया. काही मिळो ना मिळो, ज्यांचं तोंड देवाच्या गौरवार्थ चालू असतं त्याला आराधना म्हणतात. आणि आराधनेची गरज आहे. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. आराधनेची गरज आहे. खरे आराधक, खरे प्रभूचे उपासक, आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्या लोकांना प्रभू शोधत आहे. आमेन. हालेलुया. देवदूत संख्येने किती आहेत? अनुवाद 32:2 मध्ये सांगितलंय की ते संख्येने लक्षावधी आहेत. किती आहेत? लक्षावधी आहेत. स्तोत्र 68:17 मध्ये, इब्री 12:22 प्रमाणे ते असंख्य आहेत. आणि प्रकटीकरण 5 अध्याय 11 वचन तर वाचतोच तुमच्यासाठी, ऐका. प्रकटीकरण 5 आणि 11. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्रे होते. आता आयुतांची किती आयुते कुणालाच माहीत नाही, सहस्त्रांची किती सहस्रे माहीत नाही. म्हणजे त्याचा गुणाकार येतो आणि तो इतका मोठा आहे की त्याची संख्या, देवदूत किती आहेत हे सांगणं अशक्य आहे. ते लाखो करोडो दिव्यदूत आहेत जे परमेश्वराच्या स्वर्गात रात्रंदिवस त्याची स्तुती आराधना करत आहेत. तर देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या देवदूतांची संख्या आपल्याला कळाली की ते लाखो करोडो आहेत, मोजता येणार नाही एवढे आहेत. एवढे ते देवदूत संख्येने आहेत. पुढची आता महत्वाची गोष्ट की जुन्या करारात प्रभूचा दूत, प्रभूचा दूत, प्रभूचा दूत असं खूप वेळा म्हटलेलं आहे. शद्रक, मेषक आणि अबेदनगोला तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. किती जणांना टाकलं? राजाला किती लोक दिसले? 4 लोक. आणि चौथ्याबद्दल काय लिहिलंय की त्याचं तेज कशासारखं होतं? देवपुत्रासारखं. देवपुत्र शब्द वापरलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तो देवदूत आहे की तो देवपुत्र येशू ख्रिस्त आहे, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आपल्या पुढे आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस ते प्रत्येक कॅरेक्टर, तो प्रत्येक देवदूत त्याच्याकडे आपण बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेस बहुतांशी वेळा साक्षात प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारामध्ये देवदूताचं रूप घेऊन लोकांच्या मदतीला आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. सिंहाची तोंड बंद करणारा कोण होता? तर तो यहुदा वंशाचा सिंह होता. तो येशू ख्रिस्त आहे की ज्याने सिंहाची तोंड बंद केली. अशा अनेक गोष्टी पवित्र शास्त्रात पाहायला मिळतील. जुन्या करारामधला जो देवदूत आपण पाहतो बहुतांशी वेळा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. त्याचं नाव गुप्त ठेवलेलं आहे जुन्या करारात. पण आपण किती धन्य आणि आशीर्वादित लोक आहोत की आज आपल्याला येशूचं नाव ठाऊक आहे. हालेलुया. आज आम्हाला किती आनंद झाला पाहिजे की जे रहस्य आब्रामाला, इसाकाला, याकोबाला माहीत नव्हतं त्या रहस्याचा उलगडा आम्हाला झालेला आहे. आम्हाला येशूचं नाव कळालेलं आहे. आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत. आमेन. हालेलुया. जुना करार तर असा होता की लिटरली त्यांना अलाउडच नव्हतं यहोवाचं नाव घ्यायला.
यहोवाचं नाव घेण्यासाठी त्यांना परवानगी नव्हती. देवाचं एवढं पवित्र नाव आहे, लोक घाबरायचे नाव घेण्यासाठी. पण आज आपल्याला येशूच्या रक्ताचं सामर्थ्य प्राप्त झालंय की आपण देवाकडं फार नम्र अंतकरणाने, प्रीतीने, धैर्याने प्रभूकडे येऊ शकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, काही वैशिष्ट्य आहेत देवदूतांबद्दल, समजून घ्या. देवदूतांची वैशिष्ट्य काय? देवदूतांना परमेश्वराने आपल्या रक्षणासाठी देवदूतांना अपॉइंट केलेला आहे. 2 उदाहरणं खूप झाली. स्तोत्रसंहिता 91, 11 आणि 12 वचन आणि प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय 15 वचन. पेत्राला जसं सोडवलं एक देवदूत पाठवून परमेश्वराने, देवदूत आपलं रक्षण करणारे आहेत. आमेन म्हणणार का कोणी? हालेलुया. एकदा काय झालं, माझं डॉक्टरकीचं शिक्षण नगरमध्येच झालं आणि एक दिवशी मी नागापूरवरून स्टँडच्या दिशेने चाललो होतो आणि 6 सीटरमध्ये मी पुढं बसलो होतो आणि बसलेलो असताना जो आपला नागापूरचा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती मी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे नगरची आपली पद्धत कशी आहे, जेवढे भरता येतील तेवढे भरले जातात आणि ड्रायव्हरच्या इकडून एक असतो, इकडून एक, 2 बाजूला 2 असतात आहे की नाही रक्षक. मी असाच एक रक्षक त्याच्या एका बाजूला बसलो होतो आणि एकदम किनाऱ्यावरती. देवाच्या प्रिय लोकांना समजून घ्या, आणि त्या ब्रिजवरती समोरून असा एक ट्रक आला एकदम जोरात. त्याने ट्रक ह्याच्या अंगावरती घातला आणि ह्यानी पण त्याला कट मारला. पण त्या कट मारण्याच्या त्या सिच्युएशनमध्ये माझे इतका झटका बसला जोरात त्या 6 सीटरला, तर डायरेक्ट माझे दोन्ही हात सुटले आणि मी डायरेक्ट बाहेर अर्धा असा डायरेक्ट आता पडणार खाली ह्या सिच्युएशनमध्ये. आणि मला जाणवलं मला कुणीतरी ढकलून आतमध्ये केलं हात सुटलेले असताना. आणि मी ज्यावेळेस मागं वळून पाहतो देवाचा दूत मला दिसला. प्रियांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा काही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला घडताना दिसतात त्यावेळेस तुम्हाला जाणवतं सेवा तुम्ही करताय या खडतर प्रवासात तुम्ही एकटे नाही, तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. येशूचे दूत माझ्या भोवती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. देवाच्या दूतांनी तुम्हाला घेरलेलं आहे. मी म्हटलं देवाच्या दूतांनी तुम्हाला घेरलेलं आहे. तुम्हाला अजूनही कळालेलं नाही, देवाच्या त्या पवित्र जे स्वर्गात देवाचं रात्रंदिवस मुख न्याहाळतात त्या दूतांनी तुम्हाला घेरलेलं आहे. एखादं संकट येईल, देवदूत म्हणेल तू कसा काय आला इकडं. ते संकट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण तुम्हाला देवदूतांनी गरडा घातलेला आहे. मरण जरी तुमच्याकडे आलं तरी मरण तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, कारण की तुम्हाला देवाच्या दूतांनी घेरलेलं आहे. हालेलुया. सैतान ज्यावेळेस देवापुढे उभा राहिला, त्यांचं जे कम्युनिकेशन आहे ना योबाच्या जीवनाबद्दल, असे सेवक पाहिजेत. सैतानाला चॅलेंज आहे, काय करू शकत नाही सैतान म्हणतो. का? कारण हे देवा तू योबाच्या भोवती कुंपण घातले आहेस. हालेलुया. ते कुंपण आमच्या भोवती आहे याची नेहमी आम्हाला जाणीव असली पाहिजे. देवाच्या सामर्थ्याचं कुंपण आमच्या भोवती आहे. प्रभू येशूच्या रक्ताचं कुंपण आमच्या भोवती आहे. देवाच्या अग्नीचं कुंपण आमच्या भोवती आहे. आपण सुरक्षित आहोत. आपण सुरक्षित आहोत. देवाच्या दूतांनी आम्हाला घेरलंय. भीती, दडपण, टेन्शन, तणाव आज मनातून पूर्णपणे काढून टाका. का? कारण देवदूतांनी आपल्याला घेरलेलं आहे. हालेलुया. प्रभूचं विशेष रक्षण आमच्यावरती आहे. विशेष कृपादृष्टी आहे. विशेष कृपादृष्टी आहे. देवाचं एक फेवर असतं. देवाचं फेवर असतं, ते आम्हाला कळालं पाहिजे. देवाचं फेवर असतं, देवाची कृपादृष्टी असते. देव तुम्हाला प्रकट करतो तुला काय करायचंय, कुठल्या मार्गाने जायचंय. आणि तुमच्या मदतीसाठी परमेश्वर त्याच्या देवदूतांना पाठवत असतो. तुम्हाला माहित पण नसेल की देवदूतांनी कुठं कोणाला कसं अडवलेलं आहे. हालेलुया. जो त्यांचा लीडर असेल, जो त्यांचा लीडर असेल काहीतरी गडबड करणारा, त्याच्या घरातच काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल. तो म्हणाल घरचंच माझं टेन्शन आहे, मी कुठं बाहेर जाऊ त्यांना त्रास द्यायला. परमेश्वर त्यांना तिकडच्या तिकडं ब्लॉक करून टाकेल. तुमच्या सेवेत अडचण येणार नाही. हे दिवस आहेत की या दिवसात आम्ही सुपरनॅचरल गायडन्सनी सेवा केली पाहिजे. आमच्या बुद्धीवर अवलंबून राहता कामा नये. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आमच्या बुद्धीने जर आम्ही सेवा केली त्याच्यात काही होऊ शकतं, पण प्रभूच्या आत्म्याने चालतील
ते लोक धन्य आहेत, प्रभू त्यांना आशीर्वादित करणार आहे. आमेन. पुढची महत्वाची गोष्ट की देवदूत लग्न करत नाहीत प्रियांनो. हे लिहिलंय मत्तई 22:30 मध्ये, लूक 20 अध्याय 34 ते 36 वचनामध्ये. देवदूत लग्न करत नाहीत. स्तोत्र 103 आणि 20 प्रमाणे, इफिस 1 अध्याय 21 वचनाप्रमाणे देवदूत हे खूपच सामर्थ्यवान आहेत. किती सामर्थ्यवान आहेत? खूपच जास्त सामर्थ्य त्यांच्याकडे. इतकं सामर्थ्य की एकट्या देवदूताने 1,85,000 सैनिकाला मारलंय बायबलमध्ये. एक देवदूत, फक्त एक देवदूत लाखो लोकांचा खात्मा करू शकतो. डोंगराला हादरवण्याची, ढकलण्याची ताकद त्यांच्यात आहे. एवढे ते सामर्थ्यवान आहेत. आणि त्याच्यामुळे अशी प्रार्थना करू नका, हे प्रभू मी आज संकटात सापडलोय, एक 200-400 देवदूतांना पाठवून दे. एक आला तरी तुमचं काम होऊन जाईल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. सांगता येत नाही, देवाला काय वाटतं त्याप्रमाणे प्रभू पाठवेल. पण देवाच्या प्रिय लोकांना एक देवदूताकडं एवढी मोठी सामर्थ्याची ताकद आहे, हे बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देवदूत माणसापेक्षा बळाने आणि सामर्थ्याने अधिक मोठे आहेत. त्यांच्याकडे जास्त पॉवर आहे देवदूतांकडं. कारण आम्ही शरीरात आहोत आणि ते आत्मा आहेत. डायरेक्ट फक्त आत्मा आहेत, फक्त आत्मा आहेत. आमच्या शरीराच्या जोरावरती आम्ही किती धावू शकतो त्यापेक्षा ते फक्त आत्मा असल्यामुळे त्यांची एनर्जी लेवल किंवा त्यांची शक्ती ही नेहमी मानवापेक्षा वरचढ आहे, असं बायबल आपल्याला स्पष्ट करतं. 2 पेत्र 2 अध्याय 11 वचन ह्यामध्ये लिहिलंय, बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभू समोर त्याची निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत. या ठिकाणी वचन सांगतं की मानवापेक्षा देवदूत बळाने श्रेष्ठ आहेत, सामर्थ्याने श्रेष्ठ आहेत. मनुष्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी करण्यात आलंय. त्यातलं एक वचन इब्री 2, 6 आणि 7 वचनामध्ये लिहिलं आहे की देवदूतापेक्षा मानवाला किंचित काल थोडंसं कमी करण्यात आलेलं आहे. कारण ते आत्मेत आणि आपल्याकडे शरीर आहे. एक दिवस असा येईल की ह्या पडलेल्या देवदूतांचा, पडलेले जे दूत आहेत सैतानाबरोबर, त्यांचा न्याय होणार आहे. त्यांचा न्याय कोण करणार आहे? बोला मोठ्या आवाजात, कोण करणार आहे? आपण स्वतः त्यांचा न्याय करणार आहोत. हालेलुया. आपण विश्वासणारे देवदूत जे पडलेले आहेत त्यांचा न्याय आपण करणार आहेत. 1 कोरिंथ 6 अध्याय 3 वचन, आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे ना, तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच, आपण पडलेल्या दूतांचा न्याय करणार आहोत, असं स्पष्ट वचन पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. पुढची महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, देवदूत हे देवाचे सेवक आहेत, त्यांना देव मानायचं नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? हालेलुया. योहानाला ज्यावेळेस देवदूताने सगळ्या गोष्टी प्रकट केल्या पात्म नावाच्या बेटावर, त्याने डायरेक्ट त्याला नमन करायला लागला. परंतु या ठिकाणी प्रकटीकरण 22, 8 आणि 9 वचन काय सांगतं? प्रकटीकरण 22, 8 आणि 9, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. योहान कोणाच्या पाया पडतो? देवदूताच्या. पुढे ऐका, परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस, मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. आमेन. माणसाला नको, देवदूताला नको. आता देवदूत श्रेष्ठ आहे की मानव श्रेष्ठ आहे? ताकद कोणाकडे जास्त आहे? देवदूताकडे जास्त आहे. आपण शरीरात आहेत आणि देवदूत आत्म्यात आहेत. आपल्याला किंचित काल कमी केलेला आहे आणि त्यांना आपल्यापेक्षा वरचढ ठेवलेला आहे. आता देवदूत श्रेष्ठ आहेत तर त्यांच्या पाया पडायच्या नाहीत. समजताना सगळ्यांना? देवदूत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, हुद्द्याने श्रेष्ठ म्हणता येईल किंवा शक्तीने श्रेष्ठ म्हणता येईल, परंतु त्यांना नमन आपण करू शकत नाही, देवदूताच्या पाया पडू शकत नाही. फक्त देवाला नमन करायचंय. मग तरी पण ख्रिश्चन लोक एकमेकांच्या का पाया पडतात हा प्रश्न आहे आज. सुनबाई पाया पड. ऐकलं का तुम्ही? नमस्कार करते हा सासूबाई, नंतर तुला उलटी पालटी करीन मी नंतर. बरोबर.
तू थांब थोडे दिवस, आज घे नमस्कार. तुला सन्मान कुठून पाहिजे? मनातून. ह्या जुन्या ज्या आपल्या चालीरीती आहेत पाया पडण्याच्या, त्या आज नंतर बंद झाल्या पाहिजेत. माणसाच्या पाया पडायच्या नाहीत, देवदूतांच्या पाया पडायच्या नाहीत. ख्रिश्चन लोकांनी नवीन गाडी घेतली तर गाडीच्या पाया, काही लोक मी फ्रीजच्या पाया पडताना बघितलंय, नवीन स्टोव घेतला त्याच्या पाया पडतात. कशालाच सोडत नाही, जे भेटलं ते लगेच त्याच्या पाया पडू. आपल्या भारतात संस्कृती आहे, ज्यांना करायचंय त्यांचा विश्वास वेगळा आहे, कारण त्यांच्याकडं सगळं ट्रॅडिशन वेगळं आहे, त्यांनी केलं तर चालतं. ख्रिश्चन लोक देवाशिवाय कुणालाही नमन करत नाहीत. आम्ही कोणाच्याही पाया पडायच्या नाही. घरात मोठे आहेत त्यांना सन्मान द्या, त्यांचा सन्मान करा, आई बापाचा सन्मान करा, त्यांना जीव लावा, त्यांच्यावर प्रेम करा. परंतु आज नंतर ही प्रथा पूर्णपणे बंद झाली पाहिजे. आमेन. नवीन सून आली का सगळ्यांच्या पाया पड, सगळ्यांच्या पाया पड, तू पण पड. घरातून बाहेर चालला, आई बापाच्या पाया पड, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. लेकरांना तुमच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवू नका. माझे शब्द कदाचित तुम्हाला जड वाटतील, पण तुमच्या लेकरांना तुमच्या कंट्रोलची गरज नाही, त्यांना पवित्र आत्म्याच्या कंट्रोलची गरज आहे, त्यांना देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. आपली लेकरं देवाच्या स्वाधीन करून मोकळे व्हा. जे आईबाप लेकरांना कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात ते लेकरं बाहेर जातात. कॉलेजला गेल्यावर त्यांचे मित्र सांगतात, घे रे एक सिगारेट, काय फरक नाही पडत, नको, माझ्या मम्मी डॅडीला नाही आवडत. मम्मी डॅडी कुठे आहेत? इथं येडायच करे तू, मम्मी डॅडी कुठे आहेत? मग तो विचार करतो, अरे हा यार मम्मी डॅडी नाही, दाखव एक, मी पण घेतो. तो घेईल. पण जेव्हा देवाचं भय असेल आणि कोणी त्यांना सांगेल की चल एक सिगारेट पी, दारू पी, ते म्हणतील मम्मी डॅडी नाही, माझा स्वर्गीय बाप मला बघत आहे, माझा येशू मला बघत आहे, मी हे पाप नाही करू शकत. योसेफा बरोबर त्याचा बाप नव्हता, त्याची आई नव्हती, पण तो म्हणतो माझ्या देवाच्या विरुद्ध मी कसा पाप करू. पोटीपाराच्या घरातून त्याने पळ काढला. स्वतःला पवित्र ठेवणारे असे लेकर आपले तयार होतील कधी? ज्या वेळेस आम्ही त्यांना आमच्या कंट्रोलमध्ये नाही, पवित्र आत्म्याच्या कंट्रोलमध्ये त्यांना देऊ. आमेन. हालेलुया. आज नंतर पाया पडण्याची प्रथा, आज नंतर पाया पडण्याची प्रथा, आज नंतर नमन करण्याची प्रथा, माणसाला नमन करायचं, नमन फक्त देवालाच करायचं, बाकी कशालाच नमन करायचं नाही. नवीन वस्तू आली, काही मिळालं, कशाच्याही आम्ही पाया पडणार नाही. असं करून बघा. तुमच्या जीवनात फक्त देवाला 1 नंबर ठेवा, बाकी काही नाही, सगळे 2 नंबरवरती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला नंबर कोणाला? फक्त देवाला. बघा तुमच्या जीवनात किती आशीर्वाद येतील. प्रभू म्हणाल, तू मला पहिलं स्थान दिलं, आता मी आशीर्वाद वाटायला सुरुवात केली ना, तुला पहिल्या नंबरला उभं करेन. तुम्हाला नाही समजलं वाटतं? देव आशीर्वाद द्यायला सुरुवात करेल त्यावेळेस पहिलं तुम्हाला आशीर्वाद तो देईल. तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. आणि म्हणून आज नंतर नमन बंद करायचं. माणसाला नमन करणं, देवदूताला आपण नमन करू शकत नाही, कारण की ते देवाचे तुमच्या आणि माझ्याबरोबर सोबतीचे दास आहेत. देवदूतांसाठी देवाचा उद्देश कसा पूर्ण होतो? पुढची गोष्ट महत्वाची समजून घ्या. देवाचा उद्देश कसा पूर्ण होतो? सगळ्यात पहिली गोष्ट लूक 1:11-19, प्रेषित 8:26, प्रेषित 10:3-8, त्याच अध्यायात 22वं वचन, 27व्या अध्यायामध्ये प्रेषितच्या 23-24 वचन. ह्या सगळ्या वचनात देवाचा संकल्प आहे की देवदूतांनी जाऊन संदेश द्यावा. तो संदेश पोहोचवण्यासाठी देव त्यांचा वापर करतो. देवाचा संकल्प संदेश देण्यातून ते पूर्ण करतात. पुढचा मुद्दा असा की देवदूत न्याय घेऊन येऊ शकतात. सदोम गमोराचा नाश झाला, कोण न्यूज घेऊन आलं? देवदूत घेऊन आले. तो हेरोद देवाला गौरव देत नव्हता, किडे पडून कसा मेला, कुणी प्रहार केला त्याच्या डोक्यावर? देवदूताने केला. देवदूत न्याय घेऊन येतात. एखाद्याला फटका देण्यासाठी परमेश्वर देवदूताला पाठवू शकतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. स्वर्गातून तुमची मदत आहे. मत्तई 16 आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. त्यानंतर हे देवदूत जकर्या 1:10-11 वचनात लिहिलंय की हे देवदूत पृथ्वीवरती फिरत राहतात प्रियांनो, आणि पृथ्वीवरती लक्ष ठेवण्याचं ते काम करतात. सगळीकडे ते फेरी मारतात आणि ते लक्ष देण्याचं काम करतात. त्याच्यानंतर दानिएल 10:13 वचनाप्रमाणे देवदूत लढाईचं काम करतात प्रियांनो. सैतानाच्या सत्तेबरोबर देवदूत लढत असतात. किती लोक आमेन म्हणतील? जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना, एक गोष्ट लक्षात ठेवा,
देवाने इस्रायल लोकांना एक काम करायला सांगितलं, शांत राहायला सांगितलं. सगळ्यात अवघड काम आहे. तुम्ही ऐकलं का मी काय म्हटलं? सगळ्यात अवघड काम आहे शांत राहणं. काही लोकांना शांत बसवत नाही. मी काहीतरी करतो, मला काहीतरी केलं पाहिजे, मी लढतो, मी त्याला दाखवतो, मी कोण आहे मी दाखवतो. देव म्हणतो तू गप्प बस, तुझी लढाई मी लढणार आहे. हालेलुया. तुझ्यासाठी मी लढणार आहे. तुझं लढाईचं काम तुझं नाहीये, लढण्याचं काम माझं आहे. परमेश्वर सांगतो. परमेश्वराने आपल्याला शांत राहायला सांगितलंय. शांत राहायचं म्हणजे आम्ही ऍक्शन घ्यायची नाही. कोणी तुम्हाला 4 शिव्या दिल्या, आपण त्याला किती द्यायच्या? अजिबात द्यायच्या नाही. आमेन. हालेलुया. आपण बदला घ्यायचा नाही. बदला घेणारा आमचा देव आहे. खूप लोक एक विषय आत्मिक युद्ध, त्याच्यावर दिवसभर कॉन्फरन्स घेतात. कितीतरी लोकांनी पुस्तकं लिहिलेत, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध मी आहे. तुम्ही ऐकलं का मी काय बोललो? कदाचित तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. माझ्या जीवनात मी जे बायबल समजलंय मी त्याच्या आधारावरती सांगतो. जे युद्ध 2000 वर्षापूर्वी येशूने जिंकलंय, मी परत कशाला लढू? तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? सैतान जिंकलेला आहे की हारलेला आहे? आम्हाला फक्त शस्त्र सामग्री धारण करायला लावली. तलवार ढाल वगैरे घेऊन आपला मस्त तारणाचा टोप, नीतिमत्वाचे उरस्त्राण, सत्याचा कमरबंद, सुवार्तेचे जोडे, वचनाची तलवार, विश्वासाची ढाल, एकदम पूर्ण पेहराव घालायचा, सज्ज राहून उभा राहायचं. आता चोर आहे एखादा, पोलीस एकदम पोशाखात समोर उभा आहे. 100 लोक आणा कोणते पण, त्याला भीती नाही वाटणार. पण पोशाखात एक बघितला तर त्याला भीती वाटते. तुमचा पोशाख बघूनच दुरात्मे पळून जातात. हालेलुया. आणि इकडे 4-4 तास चाललंय, जातो का नाही, कुठून आलास सांग, चिकन बिर्याणी खातो का, मटन खातो का, काय तुला पाहिजे, तुला काय आणून देऊ. या इंटरव्ह्यू मध्ये आपल्या लोकांचा वेळ चाललाय. बोलो येशू मसीह की. एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या देवाचा अग्नी आहे आणि त्या अग्नी पुढे दुष्ट सैतान थांबू शकत नाही. युद्ध ऑलरेडी तुम्ही जिंकलेला आहे. मग तुम्ही म्हणाल आपलं युद्ध हाडामासाबरोबर, रक्तमासाबरोबर नाही, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. ह्या युद्धामध्ये प्रभूच तुमच्यासाठी लढणार आहे. असं होणार नाही दुरात्मा आलाय खाली तुम्ही त्याच्याशी झगडताय. तुमच्या शब्दात सामर्थ्य. तुम्ही फक्त वचनाची तलवार बोलाल, हे सैताना तुला येशूने 2000 वर्षापूर्वी हरवलेला आहे, चल निघ. तो सैतान तिथे खाली मान घालून निघून जाईल. तो परत तुमच्या वाटेला लागणार नाही. युद्ध ऑलरेडी तुम्ही जिंकलेले आहे. तुम्ही विजयी लोक आहात. हालेलुया. बोलो येशू मसीह की. काही लोकांना सगळीकडे दुष्टात्मे दिसतात, सगळीकडे दुष्टात्मे दिसतात. देवदूत नाही दिसत त्यांना, येशू नाही दिसत. प्रत्येक घरी त्यांना करणी दिसते. तुझ्यावर त्यांनी केलंय, ह्याच्यावर त्यांनी, भांडणं लावून निघून जातात. असल्या जरी गोष्टी तर कितीतरी वेळा देवाचा आत्मा माझ्याशी स्पष्ट बोललेला आहे. ह्या व्यक्तीला ह्या व्यक्तीने क्लिअर कट नाव दाखवून प्रभू बोललेला आहे. मी फक्त एवढं विचारतो, तुमचा चुलतीचं नाव असं आहे का, किंवा तुमचं हे असं व्यक्तीचं आहे का कोणी? हा, तुम्हाला कसं माहित? नाही, मी असं ऐकलंय कोणतरी आहे. सोडून दिला विषय, बाइंड केलं, तोडलं, संपला विषय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जे सैतानाने काम केले ते रद्द करण्याचा अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्या अधिकाराचा आपण वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. आमेन म्हणणार आहेत की नाही? आणि नेहमी जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहेत. समजा प्रभूने मला सांगितलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही प्रकाश आहेत का नाही? खरंच आहेत? बरं बरं बरं. म्हणा मी जगाचा प्रकाश आहे. पैसे खिशातले संपले तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत का? कमी होणार प्रकाश? थोडा काहीतरी आजार आला, काही डोकं दुखतंय सकाळपासून, तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. कोणी तुमची निंदा केली तर तरी जगाचा प्रकाश आहेत. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. तुम्ही अडचणीत सापडला तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. कोणी तुमच्या विषयी काहीतरी खोटी अफवा पसरवली तरी, म्हणजे परत तुम्ही जगाचा अंधार नाही होत ना कुणी, तरी तुम्ही जगाचा प्रकाश राहता. आणि प्रकाश काय करतो? प्रकाश आल्यावर अंधाराला रिक्वेस्ट करतो, हे अंधारा तुला मी विनंती करत आहे की ही जागा सोडून निघून जा. अंधाराला विनंती करावी लागते का? अंधाराला सांगावं लागतं का? प्रकाश आला
त्याच्या येण्यातच अंधाराची वाट लागते प्रियांनो. प्रकाशाच्या येण्यामध्येच. साधा प्रश्न आहे माझा, मग लढाई कसली आहे ही? जर देवाने तुम्हाला एवढं पॉवरफुल केलंय की एका गावात तुमची पावलं लागली तर दुरात्मे पळून जातात, एखाद्या ठिकाणी तुम्ही उभे राहिलात तर तिथून सगळी अशुद्ध शक्ती निघून जाते, तुम्हाला कसली गरज आहे? तुम्हाला कोणाला धमकवायची गरज आहे? तुमची उपस्थिती एखाद्या ठिकाणी साक्षात ते कर्राचा कोश घेऊन चालणारे होते ना, खांद्यावरती घेऊन यार्देन दुभागली, ते लोक तुम्ही आहात. तुमचं पाऊल लागताच अंधारी सत्ता निघून जातात. समजते का नाही समजत? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. ह्या अलौकिक सेवेमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानी सत्तेबरोबर लढण्याचं काम देवदूत करतात. मग काय असतं की सैतानाचे फोर्सेस वाढलेले तुम्हाला कळते की सैतान आता काहीतरी आपल्याला घाबरवतोय, काहीतरी तुम्हाला नोटीस आली, काहीतरी अडचण आहे, तुम्हाला जाणवलं आता काहीतरी सैतान काहीतरी तुमच्या विरुद्ध उभं करतोय. मग त्यावेळेस आपण काय करायचं? हताश व्हायचं, रडत बसायचं, हे देवा माझ्यासाठीच का केलं? योद्ध्याने काय केलं पाहिजे? तयार झालं पाहिजे. संकट किती मोठा असो पण आम्ही तयार झालं पाहिजे आणि प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे. जशी आमची प्रार्थनेला सुरुवात होते, स्वर्गात विराजमान असलेला देव परमेश्वर त्याच्या देवदूतांना आज्ञा करतो, विकासने प्रार्थना केली, तुम्ही चौघं व्हा पुढे, चला ते दुरात्मे त्रास द्यायला निघालेत तिकडून, चला त्यांना मध्येच अटकाव करा. देवदूत त्या दुरात्म्यांबरोबर लढतात प्रियांनो. हालेलुया. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, देवदूत नेहमीच विजयी होतात, कारण त्यांच्याकडे देवाचा प्रकाश आहे. सैतानाच्या प्रत्येक योजना रद्द करण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही सैतानाला घाबरण्याची गरज नाही. एकदा एकाने मला सांगितलं, तुमच्यावर जादूटोणा केलाय, तुमच्यावर मूठ पाठवली. मी म्हणलं त्याला बूट मारतो मी फेकून जोरात. फरक नाही पडत, मला फरक नाही पडत. कोणी कितीही जादूटोणा करो, फरक नाही पडत, मला फरक नाही पडत. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? कोणाला काय करायचंय ते करू द्या, पण विश्वासणाऱ्यांना फरक पडत. इस्रायलावरती मंत्रतंत्र चालणार नाही. हालेलुया. ते आम्ही देवाचे लोक आहोत प्रियांनो. आज या सर्व सत्तांवरती, सैतानी सत्तांवरती देवाने आम्हाला विजयी केलंय आणि हे कार्य करण्यासाठी देवदूत आपल्या बरोबर आहेत. त्याच प्रकारे हे देवदूत 1 थेसलोनिके 4:16 आणि प्रकटीकरण 18:1-2 वचनामध्ये येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या गोष्टी देवदूत सांगत असतात. देवदूत नेहमी देवाचा गौरव करतात आणि देवाची सेवा करतात. याविषयी प्रकटीकरण 4 अध्याय 8 वचन, स्तोत्र 103:20, यशाया 6 अध्याय 2-3 वचन, लूक 15:10, 1 पेत्र 1:12 ही सगळी वचनं आपल्याला सांगतात देवदूत देवाची सेवा करतात आणि त्याच वेळेस देवाची ते आराधनाही करत असतात. ह्या देवदूतांशी आपला काय संबंध आहे? सगळ्यात शेवटी महत्वाचा मुद्दा समजून घ्या. ऐकता तुम्ही? प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज नंतर देवदूत आपल्या आजूबाजूला आहेत हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. आमीन. आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसले तरी ते क्लेम करायचं की प्रभू तुझे देवदूत माझ्या बरोबर आहेत. हालेलुया. काही लोक थोमासारखेत आज पण, मी पाहणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना वचनात लिहिल्याप्रमाणे देवदूत तुमच्या आणि माझ्या बरोबर नेहमी असतात. त्याची जाणीव नेहमी मनात ठेवायला सुरुवात करा. पहिली गोष्ट, मी 3च गोष्टी सांगणार आहे की देवदूत आणि आपला काय संबंध आहे. पहिली गोष्ट, इब्री 12:22-23 वचनाप्रमाणे आपण पाहतो की आराधना. देवदूत ज्यावेळेस आराधना करतात आणि तुम्ही पण ज्यावेळेस आराधना करता त्यावेळेस देवदूतांच्या बरोबर त्यांच्या स्वराला स्वर मिळून आपण आराधना करत असतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवदूतांचं काम काय आहे? आराधना करणं, देवाचं गौरव करणं. आणि म्हणून नेहमी देवाची आराधना करत राहा. देवदूतांबरोबर आराधना करण्याची देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. हालेलुया. कितीतरी वेळा आराधनेत देवदूत उतरून येतात, अद्भुत रीतीनं देवाचं सामर्थ्य आपल्याला जाणवतं. परंतु आज एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुम्ही आराधना करता त्यावेळेस ती आराधना तुम्ही एकटे करत नाही. स्वर्गात देवदूत देवाचं गीत गात आहेत, त्यांच्या स्वराला स्वर मिळून त्यांच्या बरोबर आपण देवाची आराधना करत आहोत. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की देवदूत
आपल्या तुमच्या आणि माझ्या भेटीला येतात. आमेन. पहिली गोष्ट आराधना, दुसरी गोष्ट देवदूत आपल्या भेटीला येतात. प्रियांनो, इब्री लोकासपत्र 13वा अध्याय आणि दुसरं वचन, इब्री 13 आणि 2 मध्ये बायबल सांगतं, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेने करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. देवदूत तुमच्या घरी तुमच्या भेटीला येऊ शकतात. देवदूत मानवाची भेट घेतात. याविषयीची अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रात नमूद करण्यात आलेली आहेत. आमेन. मानवाची भेट घेतात आणि ज्यावेळेस ते भेट घेतील त्यावेळेस असं म्हणणार नाहीत मी जस्ट टाइमपासला आलोय, वेळ मिळाला म्हणून आलोय, चला आपण गप्पा मारू. नाही, काहीतरी देवाचा उद्देश घेऊन येतील. तिसरी शेवटची महत्वाची गोष्ट की हे देवदूत तुमची आणि माझी संकटातून सुटका करण्यासाठी येतात. आमेन. हालेलुया. देवदूत संकटातून सुटका करतात. दानिएल याचा 6वा अध्याय 12 वचन, प्रेषित 12वा अध्याय 7 ते 11 वचन, स्तोत्र 91 11 12 ही सगळी वचनं त्या संदर्भात आहेत की देवदूत येऊन संकटातून तुमची आणि माझी सुटका करतात. हालेलुया.